मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी आम्ही जे ट्रेनिंग्स घेत असतो, वर्कशॉप्स घेत असतो, त्यामधला काही पार्ट मी यामध्ये शेअर करत असतो. कालपासून आपण पाहिलं की कुठलाही उद्योग किंवा एक उद्योजक यशस्वी होण्याकरता त्याच्यामध्ये 3 बदल घडणं किंवा 3 स्थित्यंतर आवश्यक असतात. त्यामधला एक फ्रॉम अ टेक्निशियन किंवा एक कर्मचाऱ्यापासून मॅनेजरपासून पुढे एक उद्योजक त्याच्यामधला जागृत होणं आवश्यक आहे. आणि हे तिन्ही गोष्टी थोड्याफार वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्यात आवश्यक आहे. आपण आता पाहिलं की सुरुवात तुमची एक कर्मचारी म्हणून होते, कारण तुम्हीच काम करत असता, उत्साह पण असतो. व्यवसाय वाढतो तसं तसं तुम्हाला मग माणसं घ्यावी लागतात आणि माणसं हँडल करत असताना तुम्हाला एक मॅनेजरियल ड्युटी पण पार पाडावी लागते. आणि मॅनेजरचे सुद्धा आपण काही गुणवैशिष्ट्य पाहिले, त्याचे गुणदोष पण पाहिले. उद्योजक जो असतो ना, तो या कॅटेगरीपेक्षा थोडासा वेगळा आहे. उद्योजक हा नेहमी फ्युचर बघणारा व्यक्ती, जगाचे सगळे प्रॉब्लेम्स मलाच कळाले आहेत अशा तोऱ्यात वावरणारा व्यक्ती, आणि त्याला कळतातही. उद्योग उभं करणं म्हणजे जगाचा प्रॉब्लेम काय तो सॉल्व्ह करण्याकरता. उद्योजक जो असतो तो नेहमी मॅनेजर्स मला कसे नेमता येतील आणि त्यांना कसं हँडल करता येईल याविषयी विचार करत असतो. त्याचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. उद्योजकाला त्याच्यामध्ये तुमच्यातला उद्योजक जसा जसा जागृत होत जाईल तसं तसं तुमची वृत्ती ही हळूहळू कशी डेव्हलप झाली पाहिजे. तर मी मॅनेजर्स कसे घेईन, सिस्टम्स कशा लावेन माझ्या बिझनेसमध्ये, सिस्टम बेस्ड बिझनेस कसा उभा करेल, मी जी कामं पूर्वी करत होतो ती प्रत्येकाच्या जागी एक एक सिस्टीम कशी आणता येईल याचा विचार करून हळूहळू स्वतःला रिप्लेस करत जाणं म्हणजे तुमच्यातला उद्योजक जागृत करणं. आता होतं कसं माहिती का, की सुरुवात आपली बिझनेस जी झालेली असते स्वतः काम करत असताना काम वाढलं म्हणून आपण काही लोक घेतो, काही मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस अवलंबायला लागतो, आणि तिथे पण कमी पडलं तर तुमच्यामध्ये तुम्हाला आता अपग्रेड व्हायला हवं. हे अपग्रेडेशन तुमच्यातला उद्योजक हा 80% जागृत असला पाहिजे. म्हणजे 80% तुम्ही हे उद्योजक असले पाहिजे, 10% मॅनेजर, 10% कर्मचारी. मग तुमचं काम काय, उद्योजक ज्यावेळेस जागृत असतो तुमच्यामधला, त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी सतत फ्युचरमध्ये काय करता येईल, सिस्टम बेस्ड बिझनेस कसा करता येईल, या बिझनेसला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काम कशा करत असतील याच्याकडे बघणं, ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करावा लागेल. तुम्ही एक लक्षात घ्या, उद्योजक हा नेहमी फ्युचरमध्ये जगत असल्यामुळे मॅनेजर ही जी व्यक्ती असते ना, तुमच्यातलाच जो मॅनेजर कधी मध्ये जागृत होतो, त्याला कधी कधी असं वाटायला लागतं की अरे हे काय फ्युचर वगैरे जे दिसलंच नाही ते आपण कसं काय सॉल्व्ह करणार. आज आपले बँकेचे हप्ते पेंडिंग आहेत, सॅलरी द्यायची आहे, आपल्याला आजचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे, ही उद्योजकता वगैरे नंतर बघू म्हणून आपण आपला उद्योजक कधी कधी बाजूला पाडून ठेवतो. पण एक लक्षात घ्या, तो उद्योजक जर जागृत नसेल तर फ्युचर नाही घडत. कारण मॅनेजर आणि जे कर्मचारी आहेत ते फक्त आजच्या गोष्टीशी डील करतायत, त्यांना फ्युचरशी काही देणं घेणं नाही आहे. मोस्ट ऑफ द बिझनेस ज्यांचं फ्युचर आज डार्क आहे किंवा ते फ्युचरमध्ये चाचपडत यासाठीच असतात की त्यांच्यामधला उद्योजक जिवंत राहतच नाही. फक्त कर्मचारी आणि थोडा वेळ मॅनेजर या 2 फेजमध्येच ते गटांगळे खात राहतात. जो फ्युचर बघणारा आहे, जो खऱ्या अर्थाने उद्योग डेव्हलप करणारा आहे, तो खऱ्या अर्थाने उद्योजक आवश्यक असतो एका बिझनेसच्या उभारणी करता. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचं नाव आजही आपण आदराने घेतो. आजही त्यांना आपण त्यांच्या एवढ्या सगळ्या गोष्टीविषयी बोलत असतो. का बरं? कारण छत्रपती शिवरायांच्या 50 वर्षाच्या आयुष्यापैकी 87.5% वेळ हा त्यांनी किल्ल्यावर दिलेला आहे. प्लॅनिंग, एक्झिक्युशन, त्याच्यानंतर फ्युचर प्लॅनिंग, कुठले किल्ले घ्यायचे, कुठल्या एरियामध्ये काम करायचे, अष्टप्रधान मंडळ कसं असेल, सगळ्या सिस्टीम्स कशा राबवल्या जातील, मेंटेनन्स कसं असतं, बजेटिंग कसं असतं, या सगळ्या गोष्टीकडे छत्रपती शिवरायांचं लक्ष असायचं. ते फारशा लढायांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्यक्ष भाग घ्यायचे, नंतर त्यांनी योग्य माणूस योग्य ठिकाणी पाठवण्यावर भर दिला. उद्योजक हा असा असतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमच्यातला हा 80% जो जागृत असलेला उद्योजक आहे त्याचं कामच हे की त्यांनी सिस्टम बेस्ड बिझनेस उभा कसा राहील यावर जास्त फोकस केलं पाहिजे, पर्सन बेस्ड नाही. तुमच्यावर अवलंबून असलेला बिझनेस जर उभा असेल तर तुमचा व्यवसाय तुमच्यासोबतच संपून जाईल. तुमची नंतरची पिढी पण तुमच्यासोबत येणार नाही, जर तो टिकला तर. तोपर्यंत 90% चान्सेस आहेत की तो तुमच्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत जाणारच नाही बिझनेस. आणि जरी गेला तर तुम्ही त्याच्या प्रॉब्लेम्सकडे त्याला हँडओव्हर कराल. तो तुमचे प्रॉब्लेम्स प्लस त्याचे प्रॉब्लेम्स ऍड करून ह्या बिझनेसची वाट लावून टाकेल, स्वतःच्या आयुष्याची पण आणि तुमच्या बिझनेसची पण.
ही रडकथा आहे आजच्या बऱ्याचशा व्यावसायिकांची. ते कसे तरी रडत पडत व्यवसाय नेक्स्ट जनरेशनला हँडओव्हर करतात किंवा मारून मुटकून त्यांना सोबत घेऊन येतात आणि त्यांना प्रॉब्लेम सकट हँडओव्हर करतात. मग त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स प्लस तुम्ही निर्माण केलेले प्रॉब्लेम्स यामध्ये तो व्यवसाय कधी संपतो हे कळत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमच्यातला 80% उद्योजक जागृत असला पाहिजे. हा उद्योजकाने हा विचार केला पाहिजे, माझ्या बिझनेसला पुढच्या 2 वर्षात काय आवश्यक आहे, 4 वर्षात काय आवश्यक आहे, 6 वर्षात काय आवश्यक आहे, 10 वर्षात माझ्या बिझनेसला काय आवश्यक आहे, याचं फ्युचर काय, याच्यासाठी बजेटिंग कसं होईल, फंड्स कसे रेज होतील, पैसा कसा वापरला जाईल, प्रॉफिट्स कसे ॲलोकेट होतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सतत विचार करावे लागणार आहे. मग तुमचा व्यवसाय काही लाखांचा असो की काही करोडोंचा असो, त्यांनी काय फरक पडत. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूला असलेले जर कित्येक छोटे छोटे व्यवसाय आज मोठे झाले असतील तर तुम्ही समजून घ्या त्यांनी व्यावसायिकता त्यांच्यातली जास्त बाहेर ठेवली होती. मॅनेजर किंवा त्यांचा जो कर्मचारी होता तो कमीत कमी होता. यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण फेजेस ऑफ बिझनेस बघणार आहोत की कुठलाही बिझनेस कुठल्या 3 फेजेसमधून जातो. मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या बिझनेसला कुठल्या स्टेजला काय करायचं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह कॅटलिस्टच्या प्रोग्राम्सवर पण लक्ष द्या, कारण हे प्रोग्राम्स तुमच्यासाठी आहेत, तुमच्या व्यवसायासाठी आहेत. नमस्कार.